या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर। दुसरी शाखा मुस्लिम बादशाहपेठ, जिंदाशाह मदार चौक, सोलापूर। जोपर्यंत तुम्ही गुन्हा दाखल करत त्याचं मुक्त तर आम्ही आम्हाला अटक करायचं आहे। रॅम्पवर त्याचे बाईक घेऊन गाडी तो स्वतः धुवत असताना त्याला करंट लागून त्याच्या जागीच मृत्यू पडलेला आहे। करंट लागलं, घंटागाडी चालकाचा बळी गेलं, बाबा मिस्त्रींनी चक्क हात जोडलं, कंत्राटदारांनी आपली चूक मान्य केलं, पोलिसांच्या मध्यस्थीने अखेर प्रकरण मिटलं। तर मंडळी, याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की काल सोलापूर महानगरपालिकेच्या जुळे सोलापूर पाण्याटाकी जवळील कचरा संकलन केंद्रावर विजेचा धक्का लागून घंटागाडी चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला। गुरुसिद्धय्या सोमेश्वर हिरेमठ, वय वर्ष 45, राहणार बसवंती नगर, भवानीपेठ, सोलापूर असे मृत घंटागाडी चालकाचे नाव असून काल सायंकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास यातील मृत चालक हिरेमठ हे महापालिकेची कचरा गाडी धूत असताना सदर चालक हिरेमठ यांना विजेचा धक्का लागला व त्यात ते जागीच मृत्यू झाले असे हिरेमठ यांच्या कुटुंबियांचे म्हणणे होते। परंतु कॉन्ट्रॅक्टदार व महापालिकेच्या वतीने सदर हिरेमठ हे आपल्या स्वतःची दुचाकी धूत असताना त्यांना विजेचा शॉक लागला, त्यात कॉन्ट्रॅक्टदार किंवा महापालिकेची काहीच चूक नाही असे म्हणणे येत होते। असो, रात्री शवविच्छेदन करता येत नाही म्हणून सकाळी सदर हिरेमठ यांचा मृतदेह शवविच्छेदन झाल्यानंतर नातेवाईकांना अंत्यसंस्कारासाठी मृतदेह ताब्यात देण्यात आले होते। परंतु संबंधित नातेवाईक, रुग्णसेवक बाबा मिस्त्री व घंटागाडी कर्मचाऱ्यांनी जोपर्यंत हिरेमठ यांच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या कॉन्ट्रॅक्टदारावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी एकंदरीत भूमिका घेत सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आंदोलन करण्यास सुरुवात केली। दरम्यान कॉन्ट्रॅक्टदाराच्या वतीने काहीतरी मोबदला देऊ असे आश्वासन देण्यात आले, परंतु कॉन्ट्रॅक्टदार हे जे मोबदला देत आहे ते पुरेसे नाही असे एकंदरीत म्हणणे येत होते। असो, दरम्यान बाबा मिस्त्री यांनी या कुठल्याही गोष्टीला मान्य न करता महापालिका प्रशासनावर गंभीर आरोप करत आणखी किती कामगारांचे बळी महापालिका प्रशासन घेणार असा सवाल उपस्थित करत जोपर्यंत कॉन्ट्रॅक्टदारावर कायदेशीर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी एकंदरीत भूमिका घेतली। दरम्यान पोलिसांनी समजवण्याचे प्रयत्न केले, परंतु जमाव आक्रमक होत होते। अखेर पोलिसांनी एक पाऊल पुढे घेत आपण संबंधित कॉन्ट्रॅक्टदाराविरोधात तक्रार द्या, आम्ही तक्रार घेऊ असे आश्वासन दिल्यानंतर अखेर कुठेतरी या गरीब हिरेमठ कुटुंबियाला न्याय मिळाले। पहा, हिरेमठ हा महानगरपालिकेचा कॉन्ट्रॅक्टर तसे काम करत होता। तो घंटागाडी ड्रायव्हर होता। काल त्याची गाडी घंटागाडी धुताना तसंच त्याचीसुद्धा मोटर धुत असताना त्याला करंट लागून जागेवरच तो मृत्यू पडला। ते महानगरपालिकेचं रॅम्प आहे, महापालिकेचा ठिया आहे, त्या कॉन्ट्रॅक्टरच्या ताब्यामध्ये असून हा हिरेमठसुद्धा मक्तेदाराकडे काम करत होता। परंतु काम करत असताना जबाबदारी मक्तेदाराची महानगरपालिकेची। कालच्यापासून कोणीही बोलायला तयार नाही। तिथे 2 लहान लेकरं आहेत, आमची आई बाप अजून मिसेस आहे, त्याच्यावर कुटुंब होता। ते 2 पाळ्या काम करून त्याचा कुटुंब चालत होता। आज अचानक तो करंट लागून मयत झालेला आहे। ह्याला खरं म्हणलं तर मक्तेदार जबाबदार असतं। एका साध्या सेंटरिंग कॉन्ट्रॅक्टरांनी सुद्धा कामगारांवर इन्शुरन्स उतरत आहे। एवढी महानगरपालिकेचा करोडो रुपये उलाढाला करत आहे, पण त्या मक्तेदारांनी त्या कामगारावर कधीही इन्शुरन्स उतरवलं नाही। म्हणून कालच्यापासून बोलतो त्याला काय तर त्यांना मदत करा, कोणी मदत करायला तयार नाही। महापालिकेतसुद्धा लोक कोणी यायला तयार नाही। आयुक्तांना सुद्धा रिक्वेस्ट केलं मी, आयुक्त म्हणजे पाठवतो, ते सुद्धा पाठवलं नाही। उपायुक्तांना फोन केलं की आमच्याकडे कमिटी आलेली आहे, आम्हाला वेळ मिळत नाही। म्हणजे ह्याचा अर्थ असा झाला की कामगाराचा जीव
एवढं स्वस्त झालं महापालिकेला तुमच्या मक्तेदारांना, असं मला वाटतं. यासाठी आम्ही इथं आंदोलन केलं. पोलीस खात्याने आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही त्या मक्तेदाराच्या विरुद्ध गुन्हा दाखल करू. यासाठी त्यांनी सांगितलं होतं. इथून उठलो. अजून महानगरपालिके हे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करून सुद्धा महानगरपालिकेच्या विरुद्ध सुद्धा आम्ही मोठं आंदोलन उभा करणार आहे. कारण शेवटी ह्या हेरेमेटला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. कारण ज्या मक्तेदारांनी बॉडी इथं आणताना एवढं बोगस काम केलं तिने की त्या मक्तेदारांनी काय लिहिलं माहीत आहे का, त्या ठिकाणी स्वतःची मोटरसायकल धुताना त्याला करंट लागला. पण ठीक आहे बाबा, घंटागाडीचा ड्रायव्हर आहे, घंटागाडी धुवून तो मोटरसायकल धुतला, याचा अर्थ असा नाही की मग त्या ठिकाणी रॅम्प कुणाचा आहे, महापालिकेचा आहे. तिथं सकाळी एका ड्रायव्हरला शॉक लागला, तो ताबडतोब ड्रायव्हर बाजू सरकला, तो सगळ्यात सांगितलं की ते करंट लागलं. ह्याला माहीत नाही, पण मक्तेदाराला माहीत असेल ना की आधी करंट लागलं. आता तिथं जागेवर तुम्ही जाऊन बघा, 2 कुत्रे मरून पडलेत तिथं करंट लागून. हे सुद्धा त्यांची एवढी लापरवाही त्यांची आहे. म्हणजे ज्या ठिकाणी आपले कामगार काम करतात, त्या कामगार म्हणले तर आपण जेव्हापेक्षा जास्त त्याला सांभाळावं लागतं आहे. ते घाणीचं साम्राज्य आहे, कचरा उचलतात, घाणीमध्ये हात घालून काम करतात. अशा लोकांना सुद्धा तुम्ही विचार करत म्हणजे काय अर्थ आहे. त्यासाठी माझी एकच विनंती की महापालिकेवर सुद्धा गुन्हा दाखल व्हावा अशी माझी विनंती आहे. माझं नाव अश्विन कुमार मानवे. सदरच्या घनकचरा व्यवस्थापनमध्ये वॉटरगेस ही कंपनी सोलापूर महानगरपालिका येथे कचऱ्याचे टेंडर घेण्यात आलेले आहे 2024मध्ये. त्या पद्धतीने आम्ही घनकचऱ्याच्या टेंडरचे मक्तेदार म्हणून आम्ही त्यांचे काम पाहत आहे. ह्याच्या अनुषंगाने सदरचे गुरसिद्धप्पा हिरेमठ हा आमच्याकडे RC कॉन्ट्रॅक्टर ड्रायव्हर म्हणून काम करत आहे व त्याच्या सेकंड शिफ्टमध्ये काम चालू असताना तो पलीकडे HSR टाकी रॅम्प येते, ट्रान्सपोर्टेशन येते, तो तिथे रॅम्पवर त्याचे बाईक घेऊन गाडी तो स्वतः धुवत असताना त्याला करंट लागून त्याच्या जागीच मृत्यू पडलेला आहे. सदरच्या आमच्या कंपनीकडून त्याला 2 लाख रुपये आम्ही सध्या परिस्थितीत घोषित केलेले आहे त्यांच्या परिवाराकडे. अजून त्यांच्यात बाबा मिस्त्री व त्यांनी आम्ही बसून काय त्याच्यात अजून मार्ग चांगला निघेल त्या पद्धतीने आम्ही त्या कंपनीमार्फत त्यांना सहकार्य करून त्यांना न्याय मिळवण्याची माझी ही इच्छा आहे व मी करून देईन ही माझी शाश्वती गवाह आहे. सर, इन्शुरन्स वगैरे काढलं होतं का? हां, इन्शुरन्स वगैरे त्याचे काढलेलं आहे. ESI आणि PF त्या माध्यमातून 2-2.5-3 लाख जेवढे मिळतील त्याचे आम्ही पाठपुरावा करून ते पण आम्ही सहकार्य करून त्याला आम्ही त्यांच्या परिवाराला न्याय मिळवून देऊ. सर, ग्रुप इन्शुरन्स काढण्यात आलं होतं का? वारंवार इन्शुरन्स हे आपल्या ह्याच्यामध्ये नाही आहे, म्हणजे आपल्या महापालिकेच्या नियमामध्ये नाही आहे. ESI आहे. ESI हे फक्त त्यांच्या दवाखान्यासाठी आणि परिवारासाठी आहे. ग्रुप इन्शुरन्स आम्ही काढलेले. जर आता यांची मागणी आहे ग्रुप इन्शुरन्स काढा म्हणून सकाळच्या ह्याच्यामध्ये, ठीक आहे, ते पण आम्ही इन्शुरन्स 3 दिवसात त्यांना काढून देऊ. सगळ्यांना जे आमचे कर्मचारी 600 आहेत त्यांना सगळ्यांना आम्ही इन्शुरन्स काढून देऊ. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.